आता मी थोडासा कोथिंबीर टाकून घेते। या तुम्ही पण नाश्ता करायला। आज आपण पोहे बनवणार आहे, तर चला आता पोहे कसे बनवायचे ते बघूया। हे पोहे घेतले मी एवढे, तर चला आता आपण पोहे बनवायला सुरुवात करू। हे 2-3 पाण्याने पोहे धुवून घेते। आता मी हे पोहे धुवून घेतले। मी पोहे बनवण्यासाठी हे कांदा घेतला, मिरची घेतली आणि कोथिंबीर घेतला। आता आपण या कांद्याला काटून घेऊ। मिरची काटून झाली, आता कोथिंबीर काटून घेऊ। आता आपला कोथिंबीर भी काटून झाला आणि आता पोहे बनवायला स्टार्ट करू आपण। आता आपण गॅस चालू करून घेऊ आणि कढई ठेवून घेऊ। 2 चम्मच मी तेल टाकून घेते कढईमध्ये। तेल गरम होऊ देऊ चांगलं। आता मी शेंगदाणे टाकून घेते। आता मी ह्याच्यामध्ये कांदा आणि मिरची टाकून घेते। कांदा मिरचीले असं परतून घ्यायचं। आपला कांदा कच्चा नाही राहायला पाहिजे। ह्याच्यामध्ये मी अर्धा चम्मच नमक टाकून घेते। आता मी थोडीशी हळदी टाकून घेते। हळदीला असं परतून घेऊ। आता मी ह्याच्यामध्ये हे पोहे टाकून घेते। आता पोहे चांगले मिक्स करून घेऊ। सकाळच्या नाश्त्यामध्ये पोहे बनवले, तुम्ही पण असे पोहे बनवून बघा आणि कमेंट करून सांगा। आता आपले पोहे मिक्स झाले, याच्यावर मी आता 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेते। आता आपले 2 मिनिट झाले आणि मी झाकण खोलून बघते। हे बघा आपले 2 मिनिट झाले। आता पोहे आपले बनवून तयार आहे। आता मी याच्यावर थोडासा कोथिंबीर टाकून घेते पोह्यावर। आता मी गॅस बंद करून घेते। आता आपले पोहे बनवून तयार आहेत। आता मी हे पोहे प्लेट मध्ये काढून घेते। आता मी थोडासा कोथिंबीर टाकून घेते आणि हे शेव टाकून घेते याच्यावर। हे बघा पोहे आता आपले तयार आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला दबावायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय। आणि बघा मी आता पोहे खाऊन दाखवते तुम्हाला। खूपच छान बनले।